मित्रांनो, गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो। मग तुमच्यासमोर प्रश्न येतो की गुढीपाडव्याला गुढी उभारायची का भगवा झेंडा? आता गुढी म्हणाल का तेव्हा प्रभू श्रीराम रावणाचा नाश करून अयोध्यामध्ये आले होते, तेव्हापासून गुढी साजरी केली जाते। तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश ह्या राज्यामध्ये गौतमीपुत्र येथे स्वातंत्र्य झाला होता, म्हणून तेव्हा तिथे गुढी साजरी केली जाते। आणि ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला पृथ्वी निर्माण केली होती, तेव्हापासून सुद्धा हिंदू धर्मामध्ये गुढी साजरी केली जाते। आणि महादेव आणि पार्वती यांचं लग्न जमले होते आणि अक्षय तृतीयेला लग्न झालं, त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गुढी साजरी केली जाते। आणि भगवा म्हणाला का छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान, त्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपण गर्वाने सांगू शकतो की मी हिंदू आहे आणि आज गुढीपाडवा साजरा करू शकतो, त्यामुळे भगवा उभारायचा। चला तर जाणून घेऊया गुढी का भगवा। तुम्ही आजसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी प्रभू श्रीराम अयोध्यामध्ये आले होते। रावणाचा नाश करून प्रभू श्रीरामाचं अयोध्यामध्ये आगमन झालं होतं, त्यामुळे सुद्धा गुढीपाडवा साजरा केला जातो। आणि ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिपदेला पृथ्वी निर्माण केली ती असे वेदामध्ये सांगितलं जातं, त्यामुळे हिंदू धर्मामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी साजरी केली जाते। आता आपल्या महाराष्ट्राचे संत, आपली संस्कृती जपणारे ते गुढीपाडव्यानिमित्त काय म्हणतात बघू। संत ज्ञानेश्वर गुढीपाडव्यानिमित्त काय म्हणतात बघा। अधर्माची अवधी तोडी, दोषाची लेहली फाडी, सजिनाकरिता गुढी सुखाची उभवरी। संत चोखामाया काय म्हणतात, टाळी वाजवी गुढी उभारावी, वारी चालवी पंढरीची। संत तुकाराम महाराज काय म्हणतात, पुढे पाठविले गोविंदा गोपाळा, देऊनी चपाळा हाती गुढी। तसेच संत एकनाथ त्यांच्या अनेक ग्रंथामध्ये गुढीपाडव्याचं वर्णन केलं आहे। परंतु मी म्हणेल तुम्ही भगवा झेंडाच उभारा, कारण त्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे आपण आज कपाळाला गंध लावू शकतो। त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी 40 दिवस अनियत अत्याचार सहन केले, हे फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी। जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना स्वर्गातून बघतील ना, तेव्हा ते म्हणतील की माझ्या बलिदानाचं आज सार्थक झालं। आता औरंगजेबाने काय केलं होतं, 40 दिवस अनियत अत्याचार केले आणि छत्रपती संभाजी महाराजांना मारायचं ठरवलं। त्यासाठी योग्य मुहूर्त सांगितला म्हणजे ब्राह्मणांनी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी, आणि छत्रपती संभाजी महाराजांचं मुडकं तोडलं आणि गावामध्ये लटकवलं। हा औरंगजेबाचा कट होता आणि त्या कटाला आपण आज बळी गेलं पाहिजे का? नाही। परंतु आज आपण भगवा उभारला ना, तो औरंगजेबसुद्धा तेव्हा नरकामधून बघेल ना, तेव्हा तो सुद्धा तिथून घाबरेल। मी तर म्हणतो गुढी उभारायचीच, परंतु भगवा झेंडा। प्रश्न तुमच्याकडे, गुढी का भगवा? एकीकडे परंपरा आणि दुसरीकडे बलिदान। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जय शिवराय, जय शंभूराजे।